अशा प्रकारे मठाचं रूप मी पहिल्यांदा पाहिलं. मस्त वाटलं. स्वामींचा शृंगार आहे या तालुक्यामध्ये फर्स्ट टाइम असा या ठिकाणी सजवलेलं आहे. आजचा गावाला अतिशय सुंदर वाटतं. हा एक आगळा वेगळा म्हणणार आम्ही. या ठिकाणी असा प्रसाद आहे. सर्वात स्पेशल झणझणीत. जवळजवळ 14 वर्ष घरोघर फिरून करायचे मी. इथे एकदम थंडावा वाटला. स्वस्तात मस्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत नालासोपारामधील वाघोली या गावामध्ये, ज्या ठिकाणी निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. म्हणजे ॲक्च्युली आपण वाघोलीच्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आजपर्यंत भरपूर वेळा आलो आहे, पण यंदा येण्याचे खास कारण म्हणजे इथे असलेली फळ महोत्सव, जे या ठिकाणी 11 दिवसासाठी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, 30 एप्रिलपासून 10 मेपर्यंत. तर ते कशा प्रकारचं आहे ते आता आपण आता पुढे पाहणारच आहोत. आता मी ॲक्च्युली इथे मी मगाशी बोलल्याप्रमाणे की भरपूर वेळा आलो आहे, पण यंदाचं विशेष आकर्षण मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, हे आहे ते श्री स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोली आणि हे सुंदर अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आहे. तसेच इथे देवस्थान इथे आपण पाहू शकतो. तिथे अमरेश्वर महादेव मंदिर आहे, इथे संत बाळूमामा आहे आणि तिथे प्रसिद्ध असं अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. आपण प्रथम या ठिकाणी चाललो आहे ते श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि बऱ्याच वेळा आलो आहे, पण हे वातावरण मी फर्स्ट टाईम पाहिलं. खूप सुंदर एकदम. आणि नेमकं आज गुरुवार पण आहे. तर पहिलं आपण इथे प्रसाद वगैरे घेऊया, पूजेचं साहित्य, आणि नंतर स्वामींच्या इथे जाऊया. तर या काउंटरच्या इथे गजानन दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. हां, इथे आता समजा पूजेचे साहित्य वगैरे काय प्राईस आहे मग आता? पूजेचे साहित्य आहे संपूर्ण स्वामींचा शृंगार आहे. हां, हा 750 रुपये आहे. अच्छा. बघा, हा 750 रुपये, ज्याच्यामध्ये स्वामींचा शृंगार आहे. म्हणजे सर्व आहे ते स्वामींना त्या ठिकाणी अर्पण केलं जाते ना. आणि बघा, ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो शॉल वगैरे सर्व आहे. इथे ही माळ आहे, हां, जपमाळ आहे, इथे नारळ आहे, इथे नारळ वडी आहे, इथे अगरबत्ती वगैरे सगळं आहे. आणि छोटावाला कसं? आता हे मधल्या एक आता आम्ही फलोत्सव चालू केला. अच्छा, फळ महोत्सवचा. हां, त्याचं एक फळांची पण एक टोपी. हां, हे बघा, इथे 3, 2, 6, 7 फळ आहेत. आणि ह्यांची प्राईस काय मग? 500 रुपये. अच्छा, ह्याचे 500 रुपये. आणि हे बघा सगळे इथे फळं आहेत. काय म्हणता? त्यात पुढे आता एक आता पुरणपोळी पडते आणि साधा प्रसाद याचे 200 रुपये. अच्छा, बघा, हे 200 रुपये, ज्याच्यामध्ये आंबा वगैरे आहे, पुरणपोळी वगैरे सर्व आहे. 200 रुपये नॉर्मलवाला आहे. पुढे आपण तिथे आपण अजून एक वेगळा काउंटर तिथे पाहू शकतो. साठी मिळवतं एक 150 रुपये पण ठेवलेलं आहे. ओके. सिंगल प्रसाद आंबा पोळी आणि हां, ही आहे ती 150 रुपये. आणि पुरणपोळी इथे मस्त आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये. आणि इथे एक काउंटर आहे ज्या ठिकाणी आपण सर्व पाहू शकतो. काही नाही की आपल्याला सगळ्या हर्बलच्या गोष्टी आहेत ना या सगळ्या हर्बलच्या गोष्टी आहेत. हा आपण जो नेहमी चंदन टिका वापरतो त्यातला आहे. हां, याच्यात सगळं हे आयुर्वेदिक बनवलेले अगरबत्ती, धूप वगैरे सगळं आहे. हां, त्यात तुम्हाला लागणारे सगळं साहित्य म्हणजे पुस्तक वाचनासाठी वगैरे ठेवलेलं आहे. इथे पाहू शकतो आपण श्री गुरुचरित्र आहे. ह्याची काय प्राईस असते? 450. अच्छा, 450 रुपये. तसंच तुम्हाला तुमच्या याच्यात अघटित राहिलेलं धनयोग, पायरेट कॅन्कल वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे. ओके. त्याने तुमच्या मनशांतीसाठी. हां, आणि इथे आपण पाहू शकतो इथे आपण घरी सर्व वस्तू नेण्यासाठी, म्हणजे आपण इथे काही आपण म्हणजे आसन व्यवस्थेसाठी असेल किंवा जपमाळाच्या काउंटिंगसाठी असेल, इथे फ्रेम वगैरे छोट्या छोट्या आहेत. इथे आपण या साईडला आलो तर इथे हे फ्रीज मॅग्नेट आहे काय? मॅग्नेटिक आहे ते. हां, 70 रुपये. हां, 70 रुपये आहे. या ठिकाणी ते स्वामींच्या लहान मूर्त्या पण आहेत. आणि याच्या मूर्त्या. हां, गणपती बाप्पाच्या पण मूर्त्या आहेत. आणि इथे दरवाजावरती लावण्यासाठी इथे आहे बघा. हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. म्हणजे असं काही ना काही इथे आहेत जे आपण दरवाजावरती लावू शकतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. हां, आणि भरपूर व्हरायटी पण. आणि इथे आपण पाहू शकतो स्वामींचे मंत्र पण. हां, इथे मंत्र पण आहे. आणि इथे मोठ्या मोठ्या मूर्त्या पण आहेत, म्हणजे छोट्या मोठ्या सर्व मूर्त्या या ठिकाणी आहे. आणि इथे सर्व अगरबत्तीचे वगैरे सगळं साहित्य आहे. तर दादा, तुम्ही या ठिकाणी तरी किती वर्षापासून आहात तरी? चालू झालं, मठ चालू झाल्यापासून येते. अच्छा, मठ चालू तेव्हापासून आहे. अजून एक गोष्ट की मी या ठिकाणी ना भरपूर वेळा आलो आहे, पण असं वातावरण मी पहिल्यांदा पाहिलं. या तालुक्यामध्ये फर्स्ट टाइम असा फलोत्सव साजरा होत आहे. पहिलं आपण स्वामींचं दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व खांब वगैरे आहेत किंवा शाळी आहेत. आपण वेगळी वेगळी फळं पाहू शकतो. आणि वरती पण खूप सुंदर वाटते स्वामीची मूर्ती. आणि आता आपण दर्शनाला चाललो आहे. चला, श्री स्वामी समर्थ. खूप छान आणि काहीतरी वेगळेपणा इथे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि पहिल्यांदा या ठिकाणी अखंड फळ महोत्सव या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आलो आज दर्शनासाठी. इथे स्वामींची मूर्ती आपण पाहू शकतो. खूप सुंदर वाटते. आणि तिकडे जो शृंगार आहे तो तोच होता जो आपण ज्या ठिकाणी तिकडे आपण पाहिलं होतं, जो तिकडून अर्पण करतात. तो खूप मस्त वाटतं. श्री स्वामी समर्थ. हे बघा,
वेगळ्या वेगळ्या अशा प्रकारचे सगळे आपल्याला फळं दिसत आहेत. म्हणजे कुठे आंबा असेल, कुठे संत्री असेल, कुठे पेरू असेल, कुठे ड्रॅगन फ्रूट असेल, केळी वगैरे खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी सजवलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. चला आता आपण जाऊया पुढे. नमस्कार गुरुजी. हां, कसं वाटलं तुम्हाला इथे? खूप सुंदर. हां, तुम्ही तर दररोज असाल ना या ठिकाणी सेवेसाठी? ठीक आहे चला चालेल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आणि इथून आता आपण उतरतो आहे खाली. या ठिकाणी पहिला शिर्डीच्या साईबाबांची या ठिकाणी मूर्ती आहे आणि त्या बाजूला इकडे श्री स्वामींचं जे विश्रांती स्थान आहे त्या ठिकाणी आहे. हे बघा इथे स्वामींच्या पादुका पण आहेत. संपूर्ण आंब्याने या ठिकाणी सजवलेलं आहे आणि खूप सुंदर वाटते. खूप सुंदर. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आजपर्यंत बऱ्याचदा मी या मठामध्ये आलो आहे, पण अशा प्रकारे मठाचं रूप मी पहिल्यांदा पाहिलं. जबरदस्त. ताई नमस्कार. नमस्कार. हां, तर तुम्ही आता या ठिकाणी म्हणजे फळं वगैरे आणलेले आहेत, म्हणजे फळं महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी आलात ना? हा, त्या निमित्ताने आले. ओके, म्हणजे फर्स्ट टाईमच या ठिकाणी असं केलं होतं आम्ही ना? येतो असं, हा. पण आज फळ महोत्सव आहे ते आम्ही युट्यूबवरती बघितलेलं, अच्छा, त्यामुळे आम्ही ते आले. या ठिकाणी तुम्ही सर्व घेऊन आलात. हां. ओके, पण दररोजचं स्वामी समर्थांच्या इकडला गाभारा आणि आजचा गाभारा तुम्हाला कशा प्रकारे वाटतोय? आजचा गाभारा अतिशय सुंदर वाटतो. एकदम हा. प्रसन्न वाटतो. खूप मन प्रसन्न वाटते. हां, ठीक आहे. तुम्ही हां. जवळच राहणारे असाल आम्ही ना? जवळच राहणार ओके, आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू. तर इथे आता आपल्यासोबत जयवंत दादा आहेत. दादा नमस्कार. हां, श्री स्वामी समर्थ. बऱ्याच महिन्याने आपली भेट झाली आज आणि आजची भेट मला नक्कीच खास वाटली, कारण की या फळ महोत्सवानिमित्त कसं असते की स्वामी समर्थांच्या मठामध्ये मी फळ महोत्सवात मी भरपूर वेळा पाहिलेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आंबा महोत्सव वगैरे असतो, पण अशा प्रकारचा पाहून माझं मन इथे आनंदी झालं. एवढ्या लांबून आलं होतं म्हणजे गरमीमधून, पण मन प्रसन्न झालं. काय सांगाल तुम्ही आपल्या फळ महोत्सवाबद्दल? काय नाही, पहिलं तुमचं मनापासून स्वागत आहे, कारण तुमच्या व्ह्युअर्सने आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. मुंबईवरून तुमचा जो येणारा व्ह्युअर्स आहे ते आवर्जून तुमचं नाव घेऊन या मठामध्ये येतात. ते बघून आम्हाला खूप आनंद होतो. मुळात याची संकल्पना अशी आहे की आपल्या वाडीतली जी काही फळं आहेत ती फळं आणि इतर बाहेरची जी चांगली फळं ज्याला आपण म्हणू लोकांना खायला आवडते हां. आणि स्वामीला खायला आवडते असं आपण म्हणू, ज्याला स्वामीला अर्पण केल्यानंतर त्याचा प्रसाद जो आहे तो आपण लोकांना वाटणार आहोत. हां. तर ही एक संकल्पना मनात आल्यामुळे आम्ही तो प्रोग्रामचे घाट घातला आणि तुम्ही बघताय की इथल्या लोकल जी फळं आहेत जसं केळी आहे, आंबा आहे, नारळ आहे, चिकू आहे, सीताफळ आहे, ही सगळी आपण इथे लावलेली आहेत. ओके. आणि स्वामीला अर्पण केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की ह्या फळ उत्सवामध्ये फक्त मठच नाही तर सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हावं ही आमची मनस्वी इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही 1 रुपयापासून 500 रुपयापर्यंत कुठल्याही प्रमाणात किंवा तुम्हाला वाटलेलं जे काही फळ असेल 1 किंवा 1 डझन किंवा किती फळं तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. आणि या फळांचा जो हे आहे प्रसाद आहे तो आपण 10 तारखेला एक भंडारा म्हणून फळांचा भंडारा हा एक आगळा वेगळा भंडारा आम्ही त्या दिवशी दुपारी रविवारी 10 तारखेला सगळ्यांना वाटणार आहोत. आणि त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही नक्की यावं आणि तो फळांचा आस्वाद नक्की घ्या. जो स्वामीचा प्रसाद असेल त्याचा आशीर्वाद पूर्ण वर्षभर तुम्हाला चांगलं आरोग्य तुम्हाला देईल. हा आमचा मुळात उद्दिष्ट असं आहे की लोकांनी आनंद घ्यावा. हां, आणि ॲक्च्युली जे फळ महोत्सव आहे ते 10 तारखेपर्यंत आहेत ना? हां, आता 30 तारखे म्हणजे आजपासून सुरू झाला. हां. तो येणाऱ्या 10 तारखेपर्यंत असणार आहे. 10 तारखेला दुपारी याचं सांगता अशी होणार आहे की याची फळांचीच आपण लोकांसाठी प्रसाद बनवून तो भंडारा म्हणून देणार आहोत. हां, आणि अजून एक गोष्ट आहे की समजा इथे येत असेल ते फळंही आणू शकतात किंवा 100% 500 त्यांना रुपयाच्या आवडणारं फळ देणगीच्या त्यांनी याच्याने ते स्वामीला देऊ अर्पण- शकतात. त्यांनी स्वतःला आवडणारं फळ हां. किंवा इथल्या लोकांचं फळांचा जो महोत्सव आहे हां. त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. त्यांना जर समज कोणाला येण्यास शक्य नाही हां. तर आपण स्कॅनर तुम्हाला देतो की त्या स्कॅनरवर त्यांनी 501 रुपयाची देणगी किंवा कुठल्याही स्वरूपात देणगी पाठवावी. त्याच्या नावाने इथे फळांचं अर्पण केलं जाईल. हां. आणि जर 500 दिल्यानंतर तुम्ही नाव आणि ॲड्रेस पाठवलं तर तुम्हाला प्रसादही पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू. वा, सुंदर. मग मी एक काम करतो, मग मी नंबर देतो, म्हणजे ज्यांना काही क्वेरी असेल ते 100% त्यांना त्याच्यावरती संपर्क करतो 100% तुम्हाला. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. श्री श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई. बोला. हां, तुम्ही कुठून आले आहात? विरारहून आले. अच्छा, विरारवरनं. मग या मठामध्ये पहिल्यांदा आले की यापूर्वी आले नाही, होते? नेहमी येते तर बहुतेक गुरुवारी मी येते. अच्छा, बहुतेक गुरुवार, पण आजचा गुरुवार खास आहे इथे खास फळ आहे, महोत्सव. हो. हां, कसं वाटलं इकडे? मस्त वाटलं. हां. आधी माहीत असतं तर अजून फळं घेऊन आले. हां, पण तुम्ही पुढच्या गुरुवारी येऊ शकता तसे, येणार. कारण की 10 मेपर्यंत आहे म्हणून. तर चला आता आपण या मठामधून बाहेर पडतोय. श्री स्वामी समर्थ.
तर आता आपण इथे श्री स्वामींचं दर्शन घेतलं. आता आपण आजूबाजूच्या एरिया आपण इथे पाहतो, म्हणजेच फुलारे गार्डनमधलाच. आता मी इथे आलो कसं आहे की वाघोलीचं श्री स्वामी समर्थांचा मठ प्रसिद्ध आहे. अनेकांना माहिती असेल की या ठिकाणी कसं पोचायचं आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की मी इथे आलो ते दादर स्टेशनवरनं मी ट्रेन पकडली. दादर स्टेशनवरनं वेस्टर्न रेल्वेची ट्रेन पकडून मी नालासोपारा स्टेशनला उतरलो. नालासोपारा स्टेशनला उतरून मी वेस्टला बाहेर आलो. त्या ठिकाणी 2 ऑप्शन आहे. एक म्हणजे आपण महानगरपालिकेच्या बसने येऊ शकतो या ठिकाणी, किंवा पर्सनल रिक्षाने. मी पर्सनल रिक्षाने या ठिकाणी पोचलो आणि इथे आहे ते सुंदर असं वाघोली गावामधलं श्री स्वामी समर्थांचं मठ. तर हे बघा, हे आहे ते इकडे श्री स्वामी समर्थांचं मठ आणि त्याच्याच बाजूला असलेलं हे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर. हे गणपती मंदिर आहे ते जमिनीच्या 15 फूट खाली आहे आणि जिथे आता आपण चाललो आहे. चला हां या हां हां बाबू नाव काय तुझं? शिवांश. खूप छान नाव आहे. तर बघा, इथे आल्यावरती प्रसादाची थाळी आपण घेऊ शकतो गणपती बाप्पाच्या इथे, जी 150 रुपयाची आहे. आणि आता आपण चाललो आहोत आतमध्ये. इथे आहे ते गणपती बाप्पाचं मंदिराचं इथे या ठिकाणी टायमिंग दिलेलं आहे, सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आणि या गणपतीची स्टोरी सर्व या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे इथे बांधकाम चालू असताना सुमारे 15 फूट खाली ही गणपतीची मूर्ती या ठिकाणी सापडली होती आणि इथे आता आपण चाललो आहे. तर हे बघा, संपूर्ण लाकडी बांधकाम आणि इथे आल्या आल्या थंडावा जाणवला. चला आता इथून आपण या पायऱ्यांनी उतरत खाली चाललो आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि जसा स्वामींच्या मठामध्ये फळ महोत्सव आहे तसं या ठिकाणी आंबा महोत्सव साजरा करतात. आणि इथे आपण पाहू शकतो श्री गणपती बाप्पाची खूप सुंदर आणि छान अशी मूर्ती गणपती बाप्पा मोरया. आणि बघा, संपूर्ण आंब्याने या ठिकाणी सजवलेलं आहे गणपती बाप्पाचा देवारा पण आणि आजूबाजूची संपूर्ण जागा पण. हां, खूप छान. बाहेर किती गरमी होती, इथे एकदम थंडावा वाटला. खूप थंड असतो. हां वर्षाचे 12 महिने. हां, एकदम थंडावा वाटला. जमिनीच्या खालती आहोत आपण. काय म्हणता? यूट्यूबला तुम्ही उद्या दिसाल यूट्यूबला. हां हां दिसाल. चला गणपती बाप्पा. तर बघा, इथे बाहेर आल्यावरती हा या ठिकाणीचा प्रसाद आहे. इथे आपण नारळवडी घेऊ शकतो 50 रुपयाला. इथे हे लाडू घेऊ शकतो 50 रुपये. आणि हे जे तळलेले मोदक आहेत जे माझे आवडते आहेत ते या ठिकाणी 100 रुपये आहेत. आणि हे सर्व जे करतात ते बचत गटाच्या महिलाच करतात. मस्त घरगुती आहे सगळं. चला, तर आता माझं या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि इथे आता मी विश्रांतीसाठी बसलेलो आहे या बैलगाडीवरती. म्हणजे इथे ही फक्त डेकोरेशनसाठी वगैरे ठेवलेली आहे, म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी. जर तुमच्यापैकी जर कोणी या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या वाघोलीच्या मठामध्ये येत असाल तर तुमचा 1 डे प्लॅन एकदम मस्त होऊ शकतो, म्हणजे मित्रमंडळीसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत. आता कसं आहे की जर तुम्ही नालासोपाऱ्यामधील वाघोलीमध्ये तुम्ही आलात तर या ठिकाणी वाघोलीमधील श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, त्याच्यात बाजूला असलेलं अंडरग्राऊंड मंदिर आहे, अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर. त्याच्यानंतर थोड्याशाच अंतरावरती गेल्यावर प्रसिद्ध असं शनी मंदिर आहे. शनी मंदिर खूप सुंदर आहे. आणि त्याच्याहून थोडं 3-4 किलोमीटर गेल्यावरती राजवाडीचा ब्रिज आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही इथे संपूर्ण प्लॅन करू शकतात. तेच जर तुम्ही अजून पुढे गेलात तर विरारला द्वारकाधीशचं मंदिर आहे जे नव्याने सुरू झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुमची 1 डे ट्रिप होऊ शकते. खूप म्हणजे मस्त होऊन जाईल, म्हणजे तुमची स्वस्तात मस्त. आणि शिवाय या ठिकाणी मठाच्या एरियामध्ये आल्यावरती सगळ्या येणाऱ्या भक्तांसाठी सोयीसुविधा पण चांगल्या. म्हणजे जर तुम्ही पर्सनल गाडी आला तर त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे, वॉशरूमची सुविधा आहे, म्हणजे जेंट्स लेडीजसाठी वगैरे. इथे आल्यावरती तिथे स्टॉल पण आहे, म्हणजे परब मसाले म्हणून. तर त्या मांजरवाल्या काकी म्हणून त्या ठिकाणी स्टॉल आहे. तर तिथे आता मी जाणार आहे. तर तिकडे महाप्रसादाच्या बाजूलाच आहे, तर तेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन तिकडे बघूया. तर तुमचे प्लॅन सर्व मस्त होऊ शकतो. तर तुम्ही हा प्लॅन नक्की करू शकता. शिवाय इथे जो फळ महोत्सव आहे तो फक्त 10 मेपर्यंत आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा त्या दादाने सांगितल्याप्रमाणे सहभाग घेऊ शकता. तर इथे संपूर्ण आपल्याला फॅमिली भेटलेली, आपले सबस्क्रायबर फॅमिलीच आहेत. नाव का तुमचं? माझं नाव श्रावणी हर झरेकर. अच्छा, म्हणजे झरेकर फॅमिली या ठिकाणी. आणि तुम्ही राहायला कुठे? वसई. अच्छा, वसईमध्येच. मग तुम्ही नालासोपाऱ्याच्या मठामध्ये फर्स्ट टाईम आले की यापूर्वी आलेले? अच्छा, मग आजचं फळ महोत्सव कसं वाटलं तुम्हाला? छान. ओके ठीक आहे, चालेल. थँक्यू. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि तुम्ही म्हणाल तुमचं चॅनल पण आहे ना? चॅनलचं नाव अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. सॉरी परत. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. ओके, मग तुमचे कुठल्या प्रकारचे याच्यावरती व्हिडिओ वगैरे असतात? बाईक राईड वगैरे सगळं. अच्छा, तुम्ही राईडला वगैरे जातात. ओके ठीक आहे, चालेल. चला, तुमच्या पण चॅनलसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. थँक्यू. चला बाय. तर हे बघा, आता आपण मठामधून बाहेर आलेलो आहे आणि इथे आपण आता स्टॉलच्या इकडे आलेलो आहे. नमस्कार मित्रा. नमस्कार. हां नमस्कार. हां, श्री स्वामी समर्थ. मला सांग की तुमच्या इकडे आता काय काय मिळतं म्हणजे खाण्यासाठी? आपल्याकडे खाण्यासाठी म्हणजे सर्वात स्पेशल झणझणीत काळ्या वाटणीची उसळ मिळतं आणि आता कांदा भजी वगैरे सगळा चालू झालेला. मिसळ आणि सरबत आपल्याकडचं एकदम स्पेशल आयटम हा, टॉप सेलवालो. सरबत म्हणजे कोकम सरबत ना? हां, कोकम सरबत. ओके,
ठीक आहे चालेल. आणि हे पण स्टॉल तुमचंच आहे पण ना? आपल्याच आहे तिकडे आपल्या मांजरवाले काकी आहेत. हा मावशी, तुम्हाला मी आजपर्यंत रीलमध्ये भरपूर वेळा बघितलं, इथे पहिल्यांदा भेटायला आलो. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. मला सांगा की तुमचा जो व्यवसाय आहे तो मग याच्यापूर्वी तुम्ही घरून करत होते काय? घरोघर करायचे म्हणजे मी जवळजवळ 14 वर्ष घरोघर फिरून करायचे मी. काय बोलता? मग ते नालासोपाऱ्यामध्येच फिरायचे तुम्ही? पूर्ण नालासोपाऱ्यामध्ये घरोघरी जाऊन सगळं मी जाऊन विकायची हा आणि मग बाकीचे अजून पण काय नाही का मी कामं करायची. ओके. मग मला सांगू शकेल की तुमच्याकडे ते काय काय आहे ते? हे बघा ही सगळ्या प्रकारची लोणची आहेत. आंब्याच्या लोणच्यापासून आंबा लोणचे, लिंबू लोणचे आहे, मिरची लोणचं आहे, आवळा लोणचं, करवंद लोणचं, लसूण लोणचं, बापरे, गोड आंबा लोणचं, मुरंबा सगळं आहे. आणि चटण्या, हे चटण्या आहे वाटतं एवढ्या? चटणीमध्ये हे बघा ही खोबऱ्याची चटणी हा. आहे, तिळाची चटणी आहे, शेंगदाण्याची चटणी आहे. आणि पिठामध्ये कोण काय आहे? पिठामध्ये हे डांगर पीठ आहे. अच्छा. डांगर पीठ आहे, परत हे कुळदाचं पीठ आहे, हे मंचुरियन आहे. हा आता म्हणजे जास्त करून कसं माहिती मुलांना हे चटपटीत खाणं जास्त आवडतं म्हणून हे मंचुरियन पीठ ठेवतो. कारण काय फक्त कोबी कापायचा आणि त्या पिठामध्ये सगळं मीठ सुद्धा घालायची गरज नाही. हे मी पण करू शकतो. हा फक्त कोबी कापायचं, त्याच्यात ओतायचं, कालवायचं आणि पकोडे तळायचे. ओके. आणि तिकडे सगळ्या मिरच्या वगैरे हे आहेत सगळ्या ना? मिरच्या आहेत. मिरच्या, हा. पापड. या ताकातल्या मिरच्या आहेत, ह्या भरलेल्या याला सांडगे मिरच्या बोलतात. ओके ठीक आहे. आणि हे सगळ्या प्रकारचे पापड आहेत. नाचणीचे पापड आहेत, पोह्यांचे आहेत, गव्हाच्या कुरडया आहेत, हा. तांदळाचे आहेत, परत हे बटाट्याचे आहेत, साबुदाण्याचे आहेत. हा म्हणजे एक प्रकारे तुमचं कोकण मेवाचं स्टॉल आहे. पूर्ण 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 कोकणच घेऊन दिलं आम्ही इथे. हा कुठे का दुसरीकडे जायची गरज हा, नाही. आणि तरी बघा या गोडमध्ये- ठिकाणी- गोडमध्ये बोललात तर हे बघा ही खीर आहे रेडीमेड. अच्छा. अर्धा लिटर दूध गरम करायचं आणि पूर्ण पॉकेट त्याच्यामध्ये घालून शिजवायचा. हा आणि तशीच बासुंदी पण सेम तोच वा प्रकार. मस्त. फालुदा पण फालुदा आहे, सेम हा, तोच प्रकार. हा. ही गावची कोकम आहेत आमची, परत हे हा, काजू आहेत. काजू आहेत. हा मस्त. मग तुमचं इथे स्टॉल जो आहे ते आहे जो मठाच्या इकडे, तो किती वाजता सुरू होतो तरी? तरी मला घराकडे सगळं आवडून येईपर्यंत मला 11 वाजतात. अच्छा 11 ते मग संध्याकाळी किती वाजेपर्यंत संध्याकाळी असतो? मग किती पण वाजता मला सगळं इकडे सगळी माणसं कमी होईपर्यंत मी असतेच. म्हणजे 9 वाजेपर्यंत कंपल्सरी मी असते इथे. हा. आणि दररोजचं असतात ना तुम्ही? नाही मग माझे वार आहेत. मी गुरुवारी असते, शनिवार रविवार असते. अच्छा म्हणजे हप्त्याचे 3 3 दिवस. दिवस. पण ह्या आठवड्यात मी फुल 4 दिवस असणार. हा. आज तर गुरुवार आहेच आमचा, उद्या महाराष्ट्र दिन आहे, हा. परत शनिवार रविवार आहे. आणि मेन म्हणजे काय, आज 30 तारीखपासून 10 तारीखपर्यंत आमचा फळ महोत्सव फळ आहे. महोत्सव चालू झाला हा. आहे. म्हणजे आम्ही असणारच इथे. हा. नाही तर हे जर काही नसलं तर तुम्ही गुरुवार, शनिवार, रविवार 3 दिवस असतं, असतात. हो. आणि आज गुरुवार म्हणजे मी आज इथे आलो, तुम्ही पण आले, म्हणजे आपली भेट लिहिलेली होती आज. लिहिलेली होती बरोबर. हे सगळं स्वामींनी घडवून आणलं. हा ठीक आहे चालेल. थँक्यू. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि तुमच्या व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. चला. श्री स्वामी समर्थ. तर चला मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ इथेच संपवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती नालासोपाऱ्यामधील वाघोलीमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठाला. खास कर इथे याचं खास कारण असं होतं की या ठिकाणी सुरू असलेला फळ महोत्सव जो 30 एप्रिलपासून 10 मेपर्यंत असणार. तर तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर त्या दादाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग करू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्हाला दिलेला नंबर होता, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. इथे कसं याचं ते तुम्हाला सांगितलं की इथे येण्यासाठी पर्सनल रिक्षा किंवा महानगरपालिकेची बस हे 2 या ठिकाणी ऑप्शन आहे. इथे आल्यावरती तुम्हाला खूप छान वाटेल. इथे आजूबाजूला आपण पाहू शकतो निसर्ग खूप छान आहे आणि विरंगुळ्याचे पण भरपूर असे ठिकाण आहे. आणि इथे आल्यावर तुमचं मन प्रसन्न नक्कीच होईल. मी जास्तीत जास्त माहिती याच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला. जर ही व्हिडिओ तुम्ही फळ महोत्सवाच्या नंतर जर पाहत असाल, म्हणजे 10 मेच्या नंतर तुम्ही जर ही व्हिडिओ पाहत असाल, तरी पण तुम्ही या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये या. तुम्हाला खरंच सांगतो खूप छान वाटेल. एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेलं हे सुंदर असं ठिकाण आहे. तर आता हा व्लॉग आपण इथे समजतो. या व्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती नक्कीच प्रयत्न केला. कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.